काय ग, तुला सुद्धा विचारतात का लेडीज डब्यातला हा गर्दीचा प्रवास रोज कसा काय सहन करतेस? तर ही गोष्ट तुझी सुद्धा असू शकते. हॅलो, मी सायली. साधारणतः लेडीज डबा म्हटलं की तिथे झिंजा उपटून करणारी मारामारीच वाटते, पण तसं नाही आहे बरं का. उलट इथे अशी नाती बनतात जी कायम लक्षात राहतील. खरं तर हा फक्त माझा प्रवास नाही आहे, तर ही अशा कितीतरी स्त्रियांची गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येक स्त्री सकाळी याच लेडीज डब्यातून आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट करते. इथे गर्दी असली तरी प्रत्येक डब्यात तुम्हाला एक असा कट्टा सापडेल जिथे पोरं, नवरा आणि सासू सासऱ्यांच्या गप्पांपासून ते ऑफिसच्या टार्गेटपर्यंत सगळं अगदी सहज बोललं जातं. इथे वयाचं बंधन नसतं बरं का. कोणी ताई, मैत्रीण, आत्या, काकू तर कोणी आजी असते जी स्वतःची सीट सोडून आपल्याला बसायला जागा देते. जेव्हा आपण अशा गप्पा मारतो तेव्हा ऑफिसचा सगळा ताण तिथेच मागे राहतो. केळवण, वाढदिवस, गुढीपाडवा असो वा दिवाळी, सेलिब्रेशन करायला इथे कोणीच विसरत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नाती फक्त डब्यापुरतीच मर्यादित नसतात बरं का. एखाद्या दिवशी एखादीची ट्रेन सुटली किंवा ती आली नाही तर होणारी ती काळजी, आज का आली नाही हा विचार, यातूनच खरं मैत्रीचं नातं उमलतं. म्हणूनच लेडीज डबा म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नसेल, तो दुसरा परिवारच असतो. खरं तर असा अनुभव आपल्या सगळ्यांचाच असतो. आणि मला माहिती आहे तुझ्या डोळ्यासमोर तुझा अख्खा ग्रुप आला, तर पटकन ही रील त्यांना शेअर कर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.